मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. सकल जैन समाज कोपरगाव यांच्या वतीने राष्ट्रीय संत सुरक्षा अभियान अंतर्गत बुधवारी शांततापूर्ण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जैन साधू संतांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच मध्य प्रदेशातील रीवा येथे घडलेल्या आरिका माताजी दुर्घटना प्रकरणाच्या निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. महावीर भवन कोपरगाव येथून सकाळी 10:30 वाजता मोर्चा सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून जैन समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात फलक घेऊन शांततेच्या मार्गाने संत सुरक्षा धोरण लागू करण्याची मागणी केली. मोर्चा दरम्यान जैन समाजाच्या वतीने सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये रीवा येथील दुर्घटना प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करणे, संबंधित सीसीटीव्ही फुटेज व डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवणे, दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच जैन साधू संतांसाठी स्वतंत्र संत सुरक्षा प्रोटोकॉल लागू करणे यांचा समावेश होता. याशिवाय विहार करणाऱ्या साधू संतांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस समन्वय वाढवणे, वाहतूक नियंत्रण करणे, राष्ट्रीय संत सुरक्षा नीती जाहीर करणे तसेच स्थानिक प्रशासन व समाज यांच्यात संत सिक्युरिटी कोऑर्डिनेशन सेल स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून प्रशासनाच्या वतीनेही आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव.